जय बाळू मामा, जय मल्हार, राम राम पब्लिक. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा रंदे भैया शेळीपालन फार्मवरती. बघा, एक टॉपिक, एक प्रश्न वारंवार येतोय, तो म्हणजे काय? रंदे भैया, एकही रुपया नाही, शेळीपालन करायचं आहे, कसं करू? आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जबरदस्त माहिती मिळणार आहे. कारण या चॅनलवर जे मिळतं ना भाऊ, ते अजून दुसऱ्या कोणाकडे आलेलं नाही. कारण आपलं कामच असं आहे, करायचं तर लोकांपेक्षा वेगळं करायचं, त्यांच्यासारखंच करायचं. तर कायला आपली मैया राम राम कृष्ण हरी. तर त्या हिशोबानं आता आजचा टॉपिक असा जबरदस्त घेऊन आलेलो आहे की शून्य बजेटमध्ये शेळीपालन कसं करायचं. 2-3 पर्याय तुम्हाला असे सांगणार आहे मी की शून्य बजेटमध्ये अगदी तुम्ही पैसा कसे कमवू शकता आणि थोडेफार नाही लाखो रुपये तुम्ही कसे कमवू शकता. तर चला, तर मग तुम्हाला आजच्या टॉपिकमध्ये सांगतो की रंदे भैया, माझ्याकडे एकही रुपया नाही, पण शेळीपालन कसं करू, असा जबरदस्त मी तुम्हाला पर्याय सांगणार आहे. तुम्ही म्हणणार नाही की बाबा रंदे भैयानं काय सांगितलं, नुसता पानचटपणा केला आणि एक नाही म्हणून नुसता व्हिडिओ बनवला. कारण काही काही लोक असतात, टॉपिक सांगता एक आणि व्हिडिओमध्ये काही पण बनवतात आणि मोकळं करतात. तसं नाही. चला सुरुवात करूया. तर नमस्कार मित्रांनो, या रंदे भैया शेळीपालन फार्मवरती तुम्हाला एकदा स्वागत आहे. तर जनावर कसे वाटत आहे कमेंट करून नक्की सांगा. तुमच्याकडे किती शेळ्या आहे तेही सांगा आणि तुमच्या फार्मवरती किती जनावर आहेत तेही मला सांगा. कुठून बघताय तेही सांगा. चला सुरुवात करूया. हे बघा, आपला टॉपिक आजचा असा आहे की शून्य बजेटमध्ये शेळीपालन कसं करायचं. आता हे बघा, शून्य बजेटमध्ये म्हणतोय म्हणजे काय हो, की तुमच्याकडे पैसा नाही आहे. 2-4 कारणं असू शकतात. बघा, 2-4 कारणं कोणकोणती असू शकता. एक कारण म्हणजे तुम्ही खूप गरीब आहात माझ्यासारखी. दुसरं कारण, तुम्ही खूप बेवडे आहात किंवा मग तुम्हाला बायकोनं सोडून द्यायले आणि रंडवे आहात. म्हणजे तुमच्याकडे 0 रुपये नाही, म्हणजे मग तुम्ही काय माणसं आहे का? थोडेफार तर राहतेच ना, 10-20 हजार रुपये. अशातला भाग आहे. कितीही गरीब असला तरी 10-5 हजार रुपये तो कमवू शकतो. नसले बी कमवत तर काय पर्याय आहे रंदे भैया, की मी शून्य बजेटमधून शेळीपालन करेल. सगळ्यात पहिला पर्याय हे बघा, छोट्या पिल्लांपासून सुरुवात करायची. म्हणजे किती छोटे पिल्लं? हे बघा, बाजारामध्ये ह्या क्वालिटीचे पिल्लं तुम्हाला मिळतील बघा, एक 4 ते 5 हजार रुपयाला पाठी मिळतील. ध्यानात ठेवा, थोड्या खराब असतील पण ठीक आहे. 4-5 हजार रुपयाला एक पाठ जर मिळत असेल तर 20,000 रुपयाचं जुगाड तुम्हाला करायचं आहे सुरुवातीला. अगदी 0 रुपये म्हणजे काय, तुम्ही लगेच गावातल्या याच्यावर जाऊन बसायचं, पारावर जाऊन बसायचं आणि आराम करायचा, अशातला भाग नाही. महिना 2 महिने कामं करा. 300 रुपये 500 रुपये रोज आहे. 500 रुपये रोजानं जरी कामाला गेले तरी 15,000 रुपये तुम्ही महिन्याला कमवता. 2 महिने काम करा, 5-5 हजार रुपये घरात द्या, 10-10 हजार रुपये मागं टाका. घरच्यांना सांगा 2 महिने माझ्याकडून काही पैशाची अपेक्षा करू नका, कारण मी असं बी आयुष्यभर तुम्हाला काही दिलं नाही. आता थोडंफार द्यायचा विचार आहे तर 15,000 रुपये रोजानं कामाला जातो, 10-10 हजार रुपये तुम्ही 20,000 रुपये मागं टाकली. 2 महिन्यानंतर बाजारात जायचं, मस्तपैकी 5-5 हजार रुपयाचे 4-5 पाटी घेऊन यायच्या. 4-4 हजाराला मिळाल्या 5 आणायच्या, 5-5 हजाराला मिळाल्या 4 आणायच्या. एक गोष्ट आणखी ध्यानात ठेवा. आता त्या 20 हजारामध्ये काय होणार माहिती का, जर तुम्ही एक शेळी घेतली 2 पिल्लावाली तरी मिळेल. झालं तुमचं शेळीपालन चालू. अडचण काय आहे तुम्हाला, कारण एक शेळी सांभाळून तुम्ही पुन्हा कामाला सुद्धा जाऊ शकता. पुढच्या महिन्यातलं पेमेंट आल्यानंतर तुम्ही त्या पैशातून पुन्हा एक शेळी घेऊ शकता. असं करून करून तुम्ही 2-5 शेळ्या जर केल्या तर 5 शेळ्याच्या 100 शेळ्या व्हायला कमीत कमी 2 ते 3 वर्ष लागतात. 2-3 वर्षामध्ये तुमचा फार्म रेडी होऊन जातो. ही गोष्ट ध्यानात ठेवा, कारण याच्यामध्ये कंपाऊंडिंग खूप जबरदस्त आहे या धंद्यामध्ये. कशी कंपाऊंडिंग? आज एक शेळी आहे, तिच्या खाली 2 पिल्लं आहे, एक पाट आहे, एक बोकड आहे. बोकड 3-4 महिन्यानं 10 हजाराला तुमचं विकणार आहे. पाट आणि शेळी तुम्हाला राहून जाते. ती बोकड विकल्यानंतर पुन्हा एखादी पाट आणा, किंवा मग तुम्ही जे त्या दिवसामध्ये काम केलं ते कामाचे 2-5 हजार रुपये आणि ते 10 हजार रुपये, अशी 15 हजाराची एखादी एक पिल्लावाली शेळी घेऊन या. झाले ना तुमचे 2 ते 4 जनावरं. असं तुम्ही शून्य बजेटमध्ये काम चालू करू शकता, अगदी थोड्या पैशामध्ये. कारण शून्य बजेट म्हणल्यावर तुम्ही लगेच एक शब्द आहे तो सोडून दिला तर तुम्ही लगेच फकीर नाही आहेत, बरोबर की नाही? तर थोडेफार पैसे तुम्ही कमवून थोडंफार बजेटमध्ये तुम्ही शेळीपालन चालू करू शकता. हा झाला पहिला पर्याय. आणि हा पर्याय मला सगळ्यात बेस्ट वाटतो, कारण इथं तुम्ही स्वतःच्या पैशाचे आणि स्वतःच्या जनावराचे स्वतः मालक आहात. कारण मी स्वतः 4-4 हजार रुपये पाठी विकलेले आहे भाऊ. बाजारात तुम्हाला भेटून जातील. मस्तपैकी आनंद. तुम्ही 20,000 रुपये जमा करणं काही लई मुश्किल गोष्ट नाही. दुसरा पर्याय, सगळ्यात बेस्ट पर्याय सांगतो तुम्हाला. हे बघा, एक म्हण आहे, दात हे तो चना नाही, चना हे तो दात नाही. ही पाठ बघून घ्या. अशा पाठी मी मागं 4-5 हजार रुपयानं दिल्या होत्या. अशा पाठी तुम्हाला बाजारात भेटून जात्या. 4-6 महिने सांभाळा, मस्त कळप तयार होतो. 1 वर्षाचा वेळ द्या तुमच्या धंद्याला, कारण कोणताही धंदा करायचा म्हटल्यावर 1-2 वर्ष तुम्हाला देणं आहे, त्यावेळेस तुम्हाला पैसा मिळणार आहे. लगेच 0 तुम्ही आहात, 0 तुम्ही आहात, तर 0मधून 1 वर यायला थोडा वेळ लागणार आहे. ही गोष्ट ध्यानात ठेवा. एकदा 1 वर आले तर तिथून 10 वरपर्यंत जायला आणखीन थोडासा कमी वेळ लागणार आहे, आणि 10 पासून 100पर्यंत जायला अगदी कमी वेळ लागणार आहे. पण तुमच्या अंगामध्ये गट्स असले पाहिजे, जिगर असलं पाहिजे. ही गोष्ट ध्यानात ठेवा. हा झाला पहिला पर्याय. दुसरा पर्याय काय?
हे बघा, म्हण पुन्हा एकदा सांगतो, दात हे तो चना नाही, चना हे तो दात नाही. म्हणजे काय हो, हे बघा, काहींकडे पैसे नसतात, मेहनत भरपूर असते. काहीकडे मेहनत अजिबात नसते, पैसा भरपूर असतो. काही काही लोक असे आहेत मार्केटमध्ये, माझ्या कॉन्टॅक्टमध्ये सुद्धा आहेत. तुम्हाला लागत असली 1-2 कॉन्टॅक्ट तर मी देतो. काय कॉन्टॅक्ट? रंदे भैया, मी काम करायला तयार आहे, मी बैलावानी काम करीन, पण माझ्याजवळ 1 रुपया बी नाही या शेळ्यांमध्ये गुंतवायला. पण मी इमानदारीनं माझ्या पूर्ण तुम्हाला सांगतो, माझ्या पूर्ण काय अंगामध्ये 100% एनर्जी आहे ती लावून द्यायला तयार आहे. पण पैशाचं नियोजन माझ्याकडून होईना. पैशाचं नियोजन केलं तर जागेचं नियोजन होईना रंदे भैया. जागेचं नियोजन केलं रंदे भैया, पण लोक चारू द्यायना. लोक चारू पण देतात रंदे भैया, पण थोडीशी आम्हाला ठेवायला जागा नाही आहे. अशी काही प्रॉब्लेम लोकांना असतात. कारण पहिला प्रॉब्लेम आपण समजू शकतो की 10-20 हजार रुपये नाही आहे, ते कमवले आपण, शेळ्या बी आणल्या, पण ठेवायलाच जागा नाही. मग आता काय करू? दात हे तो चना नाही, चना हे तो दात नाही. त्या पर्यायाला काय करायचं? हे बघा, मार्केटमध्ये असे लोक अवेलेबल आहेत जे तुम्हाला 50% नफा द्यायला तयार आहेत आणि त्यांची जनावरं तुम्हाला बैलावानी सांभाळावं लागतील. हा झाला दुसरा पर्याय आणि बेस्ट पर्याय. म्हणजे काय हो, हे बघा, इमानदारीनं दुसऱ्याच्या इथे काम करायचं. पैसे ते लावतील, निम्मा नफा तुमचा. समजलं? मग तुम्ही 10 घ्या, 20 घ्या. माझ्या कॉन्टॅक्टमध्ये तर असे लोक आहे, तुम्हाला 100 शेळ्या करून देतो रंदे भैया, फक्त तुम्ही सांभाळा, निम्मा नफा तुम्हाला घ्या. 1 रुपया पण देऊ नका. तुम्हाला शेड बांधून देतो, चारा नियोजन करून देतो, शेळ्यांचे पैसे पण मी लावतो. फक्त तुम्ही शेळ्या सांभाळा, तिथं राहा आणि निम्मा नफा मला द्या, निम्मा नफा तुम्ही घ्या. म्हणजे बटाईनं दिल्यासारखं. समजते ना बटाई? अर्धली. शिवाय जनावरं पुढच्याचे, फक्त तुम्हाला सांभाळायचं आहे, जागा त्याची आहे, तुम्हाला फक्त बंदिस्तमध्ये. तर हा एक पर्याय. काय? तुम्ही चांगल्या ठिकाणी शेळीपालन शिकून घ्या, सुरुवातीला एखाद्याच्या ठिकाणी. म्हणजे रंदे भैया शेळीपालन फार्म, अशा ठिकाणी तुम्ही 1-2 महिने फुकट काम करा. माझ्याच फार्मवर करा असं म्हणत नाही बरं का, नाही तर मग माणसानं पण कसं राहतं, स्वतःचं नाव घेतलं म्हणजे दुसऱ्याचं रिकामे भांडणं नको आपल्याला. तर माझ्या घरी येऊन काम करा असं मी म्हणतो. म्हणजे तुमच्या आजूबाजूला जे शेळ्यावाले असून तिथं जाऊन काम करा, शेळीपालन शिकून घ्या. बरोबर आहे ना? काही काही लोकांना माणसं भेटणार, तुम्ही तिथं 10-5 हजार रुपये महिन्यानं काम करून शेळीपालन शिकून घेऊ शकते. म्हणजे शिक्षण बी होईल आणि पैसा बी कमावशाल. म्हणजे 10-20 हजार रुपये तुम्हाला तिथून पण मिळेल, शिक्षण बी मिळेल. म्हणजे काय झालं, ते 100 भले 2, शिक्षण बी भेटन, पैसा बी भेटन. तर असं जर असेल कुठं तर तिथं ते करा. किंवा मग दुसरा पर्याय आहे. दुसरा पर्याय तुम्हाला सांगतो मी, डायरेक्ट एखाद्याच्या भरोश्यावर राहून तुम्ही शेळीपालन चालू करू शकता. एखादा चांगला माणूस पाहून इन्व्हेस्ट करायला ते तयार असतात, मेहनत करायला तुम्ही तयार राहा. पण माझं काय म्हणणं आहे, तुम्हाला जर मेहनत करायची अक्कल असेल आणि शेळ्या सांभाळण्याची अक्कल असेल, तुम्ही मेहनत करायला तयार असाल, सगळा अनुभव असेल, तर बेस्ट. तर आधी शिकून घ्या 1-2 महिने. नंतर असा एखादा माणूस मी देतो तुम्हाला, मी देतो, स्वतः रंदे भैया देईल. असं नका म्हणू की या रंदे भैया तुम्ही म्हणते ते गंज खरं आहे, चना येतो दात नाही, पण आम्ही कुठून धुंडायचे ते दात किंवा चेने? मी देतो तुम्हाला. तुमच्याकडे दात असेल तर चेने मी देतो, चेने असेल तर दात मी देतो. बरोबर आहे की नाही? हां, माणसं मला मागू नका, पण तुम्हाला जे माणसं पैसा टाकणारे आहेत ते माझ्याकडे भरपूर आहेत, ती तुम्हाला चांगली पाहून देतो. तुम्ही जर मेहनत करायला तयार असाल, तुमच्याकडे 0 बजेट असेल तर चला. तर मग तर हे 2 पर्याय मित्रांनो सगळ्यात बेस्ट मला वाटतात या धंद्यामध्ये. की रंदे भैया आमच्याकडे 0 बजेट आहे, शेळीपालन कसं चालू करू? एक पर्याय म्हणजे काय, 10-20 हजाराच्या छोट्या पाठी घ्या. 2-3 महिने काम करून तुम्ही 20 हजार कमवू शकता. 2 महिन्यानं चालू होईल शेळीपालन, पण चालू होईल. 1 शेळी घेतली तरी जमल, 4-5 पाठी घेतले तरी जमल, पण शेळीपालन चालू होईल. झालं तुमचं 0 बजेटमध्ये शेळीपालन चालू. किंवा मग दुसऱ्याच्या शेळ्या सांभाळा, निम्मा नफा आयता घ्या. फक्त कुत्र्यावानी मेहनत करावी लागेल, पण पर्याय नाही भाऊ. मेहनत तर कोणत्या बी कामात आहे. बरोबर आहे का नाही? लोकांच्या इथं रोजंदारीने काम केल्यापेक्षा इथं निम्म्या नफ्यामध्ये शेळ्या सांभाळेल काय वाव घ्या. ही गोष्ट ध्यानात ठेवा ना. त्याच्यानंतर तुम्हाला नाही बरं वाटलं, हे बघा, ही मक्का ठेवलेली शेळ्यांसाठी आपण. शेळ्या खाता हे अरे बघा, तुम्हाला पैसे लावायचं काम नाही ना, कशाचंच काम नाही, असा विषय आहे भाऊ. हे बघा, एकतर पहिला पर्याय निवडून तुम्ही स्वतःचं चालू करा, नाही तर दुसऱ्या पर्यायामध्ये दुसऱ्याच्या घरी जाऊन काम करा. हे बघा, काम तर सगळीकडे करावं लागतं, हमाली करावं लागते. पण जर तुम्हाला खरंच अडचण असेल, तुमची स्वतःची जमीन नसेल किंवा तुम्हाला लोक चारू देत नसतील, तर तुम्ही दुसऱ्याची इथं जाऊन काम करा. निम्म्या वाट्यानं काय अडचण, इमानदारीनं काम केलं तर तो बी बिचारा पैसे लावायला तयार आहे. त्याला फक्त थोडाफार नफा द्या, तुम्ही थोडाफार नफा कमवा. नाही काही
काहीच नाही मिळालं तर अनुभव मिळेल. वर्ष 2 वर्ष फुकट काम करा कोणाच तरी इथं, नंतर तुम्हाला ही आयडिया येऊन जाईल स्वतः कसं करायचं. वर्ष 2 वर्ष त्याची इथं करा, तोपर्यंत तोही सेट होऊन जातो बिचारा. पण त्याला चांगलं सेट करून द्या बरं का. नाही तुम्ही म्हणशाल माझा फक्त ना पकडतो त्याचे पैसे वापरतो आणि करतो म्हणून करतो, असं नाही. इमानदारीनं काम करायचं जेणेकरून तुम्हालाही त्याच्यातून काहीतरी मिळेल. तुम्हाला मिळेल म्हणजे उद्या तुम्ही 2 रुपये कामाला शिक्षाल, पण तुमचं एक जास्त शेळ्या सांभाळायच्या कशा, पैसे कमवायचे कसे, ती आयडिया तुम्हाला या धंद्यातून येऊन जाईल. आणि बाकीची जी आयडिया आहे पैसे कसे कमवायचे ते तुम्ही 2 वर्ष त्याच्या घरी काम करून तुम्हाला थोडाफार काय नफा मिळेल, त्या नफ्यामध्ये मग तुम्ही स्वतःचं सुद्धा शेड करून थोडंफार जागा बटाईनं धरून कोणाची तरी भाड्याची जागा घेऊन काम करू शकता. तर हे 2 पर्याय मला भारी वाटतात. बाकी लव्ह यू ऑल. रंदे भैया शेळीपालन फार्मला सबस्क्राईब करून घ्या. हा पर्याय तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा, कारण ह्या 2 बेस्ट पर्यायापेक्षा मला दुसरा पर्याय काही आवडला नाही, तर हे 2 पर्याय मला आवडले. तुम्हाला हे 2 पर्याय कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा. कारण हा व्हिडिओ मला यूट्यूबवर कुठं भेटला नाही. 0 बजेटमध्ये शेळीपालन कसं करायचं, आणि असेल बी तर त्याच्यात काही एवढं खास सांगित नाही लोक, पण मला हे 2 पर्याय बेस्ट वाटले. तुम्हाला जर माणसाची गरज असली मला सांगा, मेहनत करायला फक्त तुम्ही तयार पाहिजे. धन्यवाद. हे बघा आता ही 15 क्विंटल मक्का आहे, शेळ्यांसाठीच ठेवले आपण. ओके, धन्यवाद. बाय बाय. लव्ह यू ऑल.